रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. सज्जन हो नमस्कार. समर्थांच्या दासबोध ग्रंथाचं विवेचन आपण आज 10वा दिवस आहे. समर्थ वाङ्मयाची प्रस्थान त्रयी असं म्हणून आपण हा विषय चालू केला. संत समागम या व्यासपीठाचे आमचे आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेनुसार समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा, त्या वाङ्मयाचा अभ्यास करण्याची एक दृष्टी मिळावी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपण या वाङ्मयाचा अभ्यास करत आहोत. मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम ही समर्थ संप्रदायाची प्रस्थान त्रयी आहे. मानवी जीवनाचं अंततोगत्वा जे ध्येय आहे, ज्ञान प्राप्ती, आत्मज्ञान, त्या ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी प्रस्थान ठेवायचंय. आणि साधनं काय वापरायची आहेत, तर ही 3 साधनं वापरायची आहेत की जेणेकरून आपण गंतव्यस्थानापर्यंत पोहोचू शकू. आपण समर्थांच्या दासबोधातील 4था दशक पाहतो आहोत. काल आपण 4थ्या दशकामध्ये सांगितलेल्या 9 भक्तींपैकी श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, नामस्मरण, पादसेवन आणि अर्चन भक्ती एवढे समास पाहिले. 9व्या भक्तीमध्ये या 9 प्रकारच्या भक्ती आहेत. भागवतामध्ये सांगितलेल्या या 9व्या भक्ती आहेत, 9 प्रकारच्या भक्ती आहेत. आणि 9 समासांमध्ये दशक 4था 9 समासामध्ये समर्थांनी या श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन,
सख्य, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा या 9 पायऱ्या या मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जातात, किंवा प्रत्येक ही स्वतंत्र पायरी आहे की जिथून भक्तांनी आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली आहे. काल आपण अर्चन भक्तीपर्यंत आलो. षोडशोपचारे पूजा म्हणजे पूजन, म्हणजे पूजन करणे म्हणजे अर्चन भक्ती आहे. यामध्ये मानस पूजा पण आहे. असं होतं बऱ्याच वेळा की आपल्याकडे काही साधनं नसतात, पण पूजा करण्याची ज्यांना सवय आहे आणि त्यांना जर पूजा करायला मिळाली नाही देवाची, तर त्यांना करमत नाही. म्हणून मग मानस पूजेची एक संकल्पना वेगवेगळ्या संतांनी मांडलेली आहे. वचने किम दरिद्रता अशी एक संस्कृतमध्ये म्हण आहे, आपल्याला माहिती आहे. जर बोलायचंच असेल तर त्यामध्ये दारिद्र्य कशासाठी? माळ घालायची आहे, मग ती स्वस्तिकच्याच फुलांची कशाला? गुलाबाच्या फुलांची असावी, जे जाईजुईच्या फुलांची असावी. पाणी घालायचंय देवावर मानस पूजेतलं, तर मग ते नळाचं पाणी कशासाठी? गंगा, गोदावरी, तापी, नर्मदा आणि समुद्र व्यापकता असली पाहिजे मानस पूजेमध्ये. आपल्या मनाला जे जे वाटेल, जसं जसं वाटेल, जी वस्तू आपल्याला हवी असेल ती वस्तू आपण वाहिली असं कल्पना करायची आहे आणि मानस पूजा करायची आहे. आणि अर्चन भक्तीमध्ये फक्त पूजा ही समर्थ रामदासांना अपेक्षित नाहीये, तर त्या देवालयांचं, मठांचं वैभव संपन्नता किती येईल, ते आत्मनिर्भर किती होतील. आपल्याला माहिती आहे आत्मनिर्भरचा गलबला आता किती चालू आहे. ही इष्टापत्ती आली आहे लॉकडाऊनची, आणि खूप गोष्टी बाहेरून यायच्या बंद झालेल्या आहेत. मग जी सवय आम्हाला लागलेली होती बाहेरून मागवायचं आणि खायचं, प्यायचं, राहायचं, ते वापरायचं, माननीय पंतप्रधानांनी सांगितलं की ही इष्टापत्ती मानली पाहिजे. बाहेरून यायचं बंद झालंय ना, मग आपलं चालू करा. स्वदेशी जागरण मोहीम, होममेड, असं आपल्या मनाला जे भावेल ते करावं. आपली मठ, आपली मंदिरं, ही सगळी जी आहेत स्थानं, श्रद्धास्थानं आहेत ही आपली, आणि ती किती वैभव संपन्न होतील याकडे पाहावं. समर्थांनी यामध्ये, या समासामध्ये, अर्चन भक्तीमध्ये शेवटी असं सांगितलं की लेकुरे देवाळई समर्पावी. ही अत्यंत शोकांतिका आहे आपल्या समाजाची, विशेषतः हिंदूंची. आम्हाला नमस्कार करायला नको वाटतो, एखादी पूजा घालायला नको वाटते, मंदिरात जायला नको वाटतं, एखाद्या स्तोत्राचं पठण करायला नको वाटतं सार्वजनिक ठिकाणी. घरात आम्ही तेही चोरून चोरून केल्यासारखं करतो. इतर पंथांमध्ये, इतर धर्मांमध्ये मोठ्या, त्यांना कुठेही त्याचा कमीपणा, लाज वाटत नाही. चर्चमध्ये जायचं असेल, मशिदीमध्ये जायचं असेल, काही असेल, सूट बूट, नेकटाय स्वच्छ होऊन, स्प्रे करून. आम्हाला मात्र मंदिरामध्ये तर जाणं फारच राम राहिलं, बाहेरूनच तिथल्या तिथंच. मध्यंतरी त्या उपाध्यांचं मी ऐकत होतो, नमस्काराच्या प्रथा.
आणि फारच सुरेख वर्णन केलं त्यांनी. म्हणजे त्यावर विनोद, पराकोटीचा विनोद आहे. परीक्षेला जाणारी मुलं कसा नमस्कार करतात, अडचणीत असलेला हॉस्पिटलमध्ये आपला नातेवाईक जवळचं आप्तस्वकीय आजारी असताना त्या हॉस्पिटलच्या रस्त्यावर जर मंदिर लागत असेल तर तिथं नमस्कार कसा केला जातो. मला वाटतं की समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपण या गोष्टी प्रकर्षाने आपल्या घरामध्ये, आपल्या आप्तस्वकीयांमध्ये रुजवल्या पाहिजेत. स्तोत्र म्हणण्याची सवय, मंदिरांमध्ये जाऊन नमस्कार करण्याची सवय, काय फरक पडतो? कोण काय वाईट बोलतं? पण मनामध्ये आमच्या एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झालेला आहे आणि तो वर्षानुवर्ष केलेला आहे, पण तो आता आपण काढून टाकला पाहिजे. उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी. समर्थ रामदास 19व्या दशकातल्या 6व्या समासातल्या ही 15वी ओवी आहे. 19:6-15. उत्कट भव्य तेची घ्यावे. जे उत्कट आहे आमच्या धर्मामध्ये सांगितलेलं, आमच्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं, त्याचा अंगीकार आम्ही केला पाहिजे. मिळमिळीत अवघेची टाकावे. मला काय, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, तो काय म्हणेल, हा बावळटपणा टाकून दिला पाहिजे. निस्पृहपणे विख्यात व्हावे. कसं झालं पाहिजे? आपला परिचय वाढला पाहिजे, आपलं मोठेपण झालं पाहिजे, विख्यात व्हावे, प्रसिद्ध व्हावे. निस्पृहपणे, निस्पृह होऊन. आम्हाला मात्र त्या सिरियलवरून स्पृहा माहिती आहे, निस्पृह माहितीच नाही. स्पृहा म्हणजे अपेक्षा, आशा, आस. निस्पृह होऊन विख्यात व्हावे भूमंडळी. आणि म्हणून समर्थांच्या नवविधा भक्तीचा विचार करत असताना आज आपण पुढची भक्ती जी पाहणार आहोत ती आहे 6वी भक्ती, वंदन भक्ती. वंदन म्हणजे नमस्कार. किती सहज सोपं आहे. नमस्कार करणे ही एक भक्ती आहे, ज्याच्यावर आपण आता 5-10 मिनिटाचं, नमनालाच 5-10 मिनिटं घातली त्या नमस्कारावर. वंदन करणे म्हणजे नमस्कार करणे. समर्थांचं जे अष्टक आहे, श्रवणी जसा परीक्षिती सारिका, पृथू सारिका अर्चनी वाटत आहे, रमासेवी पादांबुजे जाणत ऐसा, कीर्तने करी नारदा सारखाची. तसंच वंदन भक्तीमध्ये समर्थांची तुलना केलेली आहे. अक्रूराच्या समवंदित आहे. अक्रूराचं वंदन कुणाला हो? अक्रूराने वारंवार वंदन केलं, वारंवार नमस्कार घातला भगवान श्रीकृष्णांना. तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. अक्रूराला कंसाने पाठवलं श्रीकृष्णाला घेऊन येण्यासाठी, आणि अक्रूर आल्यानंतर गोकुळामध्ये ते पाहत आहेत की जी पावलं कृष्णाची वाळूवर उमटलेली आहेत, मातीवर उमटलेली आहेत, त्याला लोक वंदन करतायत, ती माती आपल्या व्हाळी लावतायत. अक्रूराने तिथं अत्यंत विनम्र भावे नमस्कार केला. ती चरणरज, ते धुलीकण आपल्या मस्तकी धारण केले आणि कृष्णाकडे गेले, कृष्णाला घेतलं. आणि अक्रूराच्या मनामध्ये एक शंका अशी आली, हाच आहे का तो श्रीकृष्ण की ज्याच्यासाठी माझ्या मनामध्ये एवढा अत्यंतिक प्रीतिभाव, आदरभाव निर्माण झालेला आहे, आणि ह्या सगळ्या गोपी, सगळे त्याचे सवंगडी, ते सगळे ते कशामुळे चाहतात त्याला एवढे. आणि मग परत जात असताना कृष्णाला घेऊन एका ठिकाणी
स्नानासाठी म्हणून तलावावर थांबलेला असताना अक्रूरांनी पाहिलं की पाण्यामध्ये कृष्णाचे ते पाय दिसत आहेत. चमकून अक्रूरांनी आपल्या रथाकडे पाहिलं. कृष्ण तर रथामध्ये बसलेला आहे आणि कृष्णाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. कसा पकडला चोर म्हणून. अक्रूराच्या समवंदित आहे. अत्यंत विनम्र भावनेने अक्रूर पूर्ण समर्पणाने भगवान श्रीकृष्णाला वंदन करतायत. समर्थ म्हणतात वंदन करणे, नमस्कार करणे हे आत्यंतिक शरणागतीचं लक्षण आहे. अनन्य भाव आहे त्यामध्ये. मी एका कार्यक्रमात होतो. आचार्य किशोरजी व्यास, स्वामी गोविंददेव गिरी आणि बाकी बरीच मंडळी व्यासपीठावर होती. आणि त्या व्यासपीठावरच्या जी काही मंडळी होती त्यांना बोलायचं होतं 2-2, 3-3 मिनिटं. व्यासपीठावर असलेल्या विभूतींनी माईककडे जात असताना डायसवरून बोलण्या अगोदर त्या स्टेजवर शेकडो लोक समोर बसलेले असताना त्या संत विभूतींना त्या स्टेजवर साष्टांग नमस्कार घातला. नमस्कार करण्यासाठी, तोही शेकडो लोकांच्या समोर नमस्कार करण्यासाठी तुमच्यामध्ये शरणागत भाव असला पाहिजे. तुमच्या विद्वत्तेबद्दलचा अहंकार तुमच्या अंतःकरणात नसला पाहिजे, तरच तुम्हाला एवढी अनन्य शरणागतता घेता येते. मी एवढा शिकलेलो आहे, माझी एवढी डिग्री आहे, मी एवढ्या मोठ्या मंडळाचा अध्यक्ष आहे, मी एवढ्या संस्थांवर कार्यरत आहे, मी एवढा सामाजिक क्षेत्रातला मोठा माणूस आहे, असा जर मनात भाव असेल तर वंदन नाही होत. मग ते सोपस्कार होतो. तो अनन्य भावे नमस्कार होणार नाही. आपल्याला माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांच्या, तो अभंगच आहे, एकमेकाच्या पायी लागती रे खेळ मांडी येला बाळवंटी भाई. त्यामध्ये ते चरण आहे, एक ओवी आहे, कडवं आहे ते. एकमेकांच्या पायी लागती रे. चराचरामध्ये मला भगवंताचं स्थान दिसलं पाहिजे, भगवंताचं वास्तव्य दिसलं पाहिजे, भगवंताचा वास दिसला पाहिजे आणि भगवंत आहे म्हणून माझा नमस्कार झाला पाहिजे. किती विनम्र भाव असला पाहिजे याची कल्पना आपल्याला येईल. आजकाल आपण पाहतो समाजामध्ये आपल्या नातेवाईकांकडे गेल्यानंतर नमस्कार कर म्हणावून सांगावं लागतं मुलांना. मोठी वाईट परिस्थिती आहे. मुलाची मानसिकता नसते नमस्कार करायची, कारण त्या मुलाला ते जे कोण घरी आलेले पाहुणे असतात, प्रवचनकार असतात, कीर्तनकार असतात, त्यांच्याबद्दल त्याला काय घेणं देणं आहे. त्याच्या अंतःकरणातून तो भाव जागृत होत नाही. आता मुळात हा भाव संस्काराचा आहे. आपल्या घरात आलेल्या व्यक्तीला नमस्कार करावा, आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ असलेल्या, त्याची गुणवत्ता आहे का नाही. मी तर म्हणेन की तिथे ज्येष्ठ श्रेष्ठतेचा सुद्धा संबंध नाहीये. वये धाकुटा नृपती तयास नमस्कार करीती, समर्थांचं वचन आहे का नाही. राजा हा वयाने लहान आहे पण त्याला सगळे लोक नमस्कार करतायत. आर्य सुमंत नमस्कार करतो की नाही प्रभू रामचंद्रांना. तो वयाने मोठा आहे. वये धाकुटा नृपती तया सर्वही नमस्कार करीती. विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे. समर्थ रामदास काय म्हणलंय. विवेकाची नव्हे, विचित्र विवेकाची गती कळली पाहिजे.
पुढे आली आहे ती ओवी, दासबोधातलीच ओवी आहे. वय फार नसेल पण विद्वत्ता आहे की नाही, तपसाधन आहे की नाही. मग समोरची व्यक्ती माझ्या मुलाच्या बरोबरीची जरी असली तरी मी माझा नमस्कार घातलाच पाहिजे. आता स्वीकारणं न स्वीकारणं तो त्या पुढच्या व्यक्तीचा भाग आहे. एकदा रामकृष्ण मठामध्ये बेलूरला शारदा मातांचे पाय दुखत होते आणि दुपारची वेळ होती, संध्याकाळची. कुणीतरी विचारलं शिष्यांनी की काय झालं, आज पाय फार दुखतायत का तुमचे? ते असं हाताने दाबत होत्या. तर शारदा माता म्हणाल्या की हो, आज फार जणांनी नमस्कार घातले. नमस्कार घालणाऱ्याचं काही ऋण कुठल्या तरी प्रकाराने असेल ते ओझ नमस्कार ज्यांना घालू त्यांच्यावर जातं. आपल्याला त्याची कल्पना नसते. शारदा मातेंच्या चरित्रातला हा प्रसंग आहे. म्हणून खूप लोक नमस्कार घालून घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. पण आपल्या अंतःकरणामध्ये समोरच्या व्यक्तीला नमस्कार घालावा ही धारणा कायम असली पाहिजे. मग ती वयाने मोठी असेल, पदाने मोठी असेल, ज्ञानाने मोठी असेल. म्हणून आता आपण आपल्या मुलांना, आपल्या नातवंडांना विचार केला पाहिजे, हा संस्कार रुजवला पाहिजे की तू नमस्कार घाल. नमस्काराला काय लागतं मला सांगा? काही सेकंद लागतात. खाली वाकून 2 हात जरी जोडून मान झुकवली तरी समोरचा माणूस प्रसन्न होतो. असं नाहीये की पायावरच डोकं ठेवलं पाहिजे. आता ज्याच्या त्याच्या शरणागताचा हा भाव आहे. पायावर डोकं ठेवायचं, लांबून नमस्कार करायचा, हाय हॅलो केल्यासारखा नमस्कार करायचा, फक्त मान झुकवायची. हे सगळे प्रकार समर्थांनी वंदन भक्तीमध्ये सांगितलेले आहेत. आपल्याला मोठं आश्चर्य वाटेल. कुणाच्या अधिकाराप्रमाणे कसा नमस्कार घालायचा याची यादी समर्थांनी दिलेली आहे. काय अभ्यास आहे समर्थांचा? 6वी भक्ती ते वंदन, करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन, नमस्कारित जावे श्रीराम. संत, साधू, सज्जन, भगवंत या सगळ्यांना नमस्कार करीत जावा, नमस्कारित जावे. यामध्ये कंटिन्युअस प्रोसेस आहे. पहिल्यांदा भेट झाली, नमस्कार केला, पुन्हा भेट झाली तर नमस्काराची गरज नाही असं नाही. जेव्हा जेव्हा दर्शन होईल, जेव्हा जेव्हा भेट होईल, जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये ती प्रतिमा, ती छवी सद्गुरूंची, भगवंताची, आमच्या उपास्य देवताची येईल, तेव्हा तेव्हा आमचं वंदन, आमचा नमस्कार घडला पाहिजे. नमस्कारित जावे ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. समर्थांनी या वंदन भक्ती समासामध्ये सांगितलंय, ऋतू सारिखा अर्चनी वाटत आहे. मनाच्या श्लोकातला श्लोक आहे. मनाच्या श्लोकातला आहे का? समर्थाष्टकातला हा श्लोक आहे. ऋतू सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा अक्रूराच्या समवंदित आहे, नसे गर्व काही अणुमात्र ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नसे गर्व काही अणुमात्र ऐसा. समर्थांसारखा एवढा थोर महात्मा, थोर विभूती, अवतारी पुरुष, पण त्यांच्या मनात सुद्धा गर्व नाहीये. आणि किती गर्व नाहीये? अणुमात्र ऐसा. आता समर्थांच्या अंगामध्ये, समर्थांच्या चरित्रामध्ये जर असं असेल
तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला किती गर्व असला पाहिजे, त्या गर्वाचा तर वारा सुद्धा नाही लागला पाहिजे आम्हाला, त्या अहंकाराचा तर वारा सुद्धा नाही लागला पाहिजे. आमच्या वयाचा असेल, आमच्या ज्ञानाचा असेल, आमच्या विद्वत्तेचा असेल. समर्थांचं वर्णन आहे अष्टकामध्ये, पृथू सारिका अर्चनी वाटत आहे. अर्चन भक्ती कशी आहे? पृथुराजासारखी, अक्रूराच्या समवंदित आहे. वंदन कसं करतायत? अक्रूराने जसं भगवंताचं वंदन केलं तसं. नसे गर्व काही अणुमात्र ऐसा. अणु रेणू सारखा सुद्धा, रेणू मोठा आहे, अणु त्याच्यापेक्षा लहान आहे, तेवढा सुद्धा गर्व आपल्या अहंकाराचा. गर्व नाहीये, अहंकार नाहीये आपल्या कर्तृत्वाचा, आपल्या विद्वत्तेचा, आपल्या तपस साधनेचा. आता समर्थांच्या बाबतीत जर असं असेल तर मग आमचं काय? म्हणून या वंदन भक्तीमधून आम्ही शिकलो पाहिजे की आमच्या जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये आमच्या विद्वत्तेचा, आमच्या पोपटपंचीचा गर्व आहे, अहंकार आहे, तोपर्यंत आमच्याकडून खरी नमस्कार भक्ती, वंदन भक्ती घडूच शकत नाही. समर्थांनी या समासामध्ये दररोज 3 नमस्कार केले पाहिजेत. तिघांना नमस्कार केलं पाहिजे असं सुचवलंय. समर्थ म्हणतात, शंकर शेषचाईच मार्तंडो मारुतीस्तथा. शंकर शेषशायीच मार्तंडो मारुतीस्तथा एतेषां दर्शनम पुण्यम नित्यनेमे विशेषतः. नित्य आणि नियमानी शंकर, महादेव, सूर्य आणि मारुती या तिघांचं दर्शन घेतलं पाहिजे. मग समजा ही जर मंदिर आपल्या कॉलनीमध्ये नसतील तर आपल्या देवघरातल्या मूर्तींचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. सूर्याचं दर्शन घ्यायला काय लागतं? मारुती तर प्रत्येक ठिकाणी आहेत. मारुतीशिवाय गल्ली नाही, कॉलनी नाही, गाव तर लांबच राहिलं. आणि नमस्कार घालण्याची एकदा जर सुरुवात झाली तर हळूहळू म्हणजे नमस्कार घालणे आणि विद्वत्तेचा, अहंकाराचा ऱ्हास होणे, नाश होणे, ह्या दोन्ही एकमेकाशी संबंधित प्रक्रिया आहेत, एकमेकावर अवलंबून. म्हणून माऊली काय म्हणते? अहंकाराचा वारा न लागो माझ्या राजेशा. माझ्या अंतःकरणाला, माझ्या मनाला माझी तपस्साधना, माझा अभ्यास, माझी विद्वत्ता, माझं पाठांतर याचा वारा नाही लागला पाहिजे. आणि समर्थ म्हणतात की शंकर, महादेव, सूर्य आणि मारुती यांचं नित्य नियमाने आपण दर्शन घेतलं पाहिजे. समर्थ मारुतीचा तर अवतारच होते. मारुती सूर्यवंशातल्या रामाचा दास, तो सूर्य. आणि सूर्य, राम आणि महादेव एकमेकांची महती गातात, एकमेकांचं गुणवर्णन करतात, एकमेकांना मानतात. विठोने शिरी वाहिला देव राणा मनाचा श्लोक आहे ना. पंढरपूरच्या विठोबाने आपल्या डोक्यावर कुणाला धारण केलंय? शंकराला धारण केलंय. जो शंकर रामनाम स्मरण केल्यानंतर शंकराच्या हलाहलामुळे जो देहाचा दाह चालू झाला, विषाचा परिणाम म्हणून तो थांबला, असा शंकर विठोने श्री वाहिला राम देव राणा, देवांचा राजा महादेव आहे. यामध्ये समर्थांना हरी आणि हर याचं समानत्व दाखवायचं आहे, वितुष्ट नाही. विष्णू, शैव आणि वैष्णव, त्यासाठी त्या मनाच्या श्लोकाची रचना आहे. समर्थांनी या समासामध्ये ओवी क्रमांक 14 ते 19
या 5 ओव्यांमध्ये नमस्कार किंवा वंदन केल्याने काय फळ मिळतं त्याची फळश्रुती दिलेली आहे. वंदन भक्ती या समासातील ओवी क्रमांक 14 ते 19 मध्ये समर्थांनी फलश्रुती दिलेली आहे. नमस्कारामुळे लीनता येते, नमस्कारामुळे विनम्रता येते, नमस्कारामुळे बिघडलेली कामं होऊ लागतात. नमस्कार ज्याला घातला त्याच्या मनामध्ये जर आपल्याबद्दल काही विकल्प असेल, काही शंका असेल, किंत असेल तर तो निघून जातो. कारण त्याला वाटतं की अरे आपण विनाकारण प्रिज्युडाइज्ड होतो, याचा वेगळ्या अँगलनी आपण विचार करत होतो, पण त्यांनी मला नमस्कार घातला. आता असा नमस्कार छद्मीपणाने घातलेला आहे का हे सुद्धा आपल्याला समजून घेता आलं पाहिजे. एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे. काही दिवसापूर्वींची गोष्ट आहे, काही महिन्यापूर्वींची. एक सामाजिक क्षेत्रातली अग्रगण्य चळवळ समाज शरण वृत्तीनं काम करणारी एक संस्था आहे. कित्येक वर्षापासून हे काम चालू आहे. पण त्या संस्थेच्या काही लोकांना फोडण्यासाठी, आपलंसं करून घेण्यासाठी एक मंत्री एका ज्येष्ठ सदस्याकडे गेले. तिथे त्या मंडळावर प्रमुखांपैकी होते ते. त्यांच्याकडे गेले आणि त्यांना नमस्कार केला. आता बाकीची जी मंडळी होती त्या मंडळावरची सदस्य लोक, त्यांचं आणि या मंत्र्याचं काही पटत नव्हतं. पण मंत्र्याला असं समजलं की बुवा या माणसाला जर आपण नमस्कार केला, याला जर जवळ घेतलं आपण, तर हे कदाचित फुटू शकेल, ही संस्था तुटू शकेल. दुर्दैवाने तो नमस्कार जो घातला, तो नमस्कार फारच मनावर घेतला ज्यांना नमस्कार घातला त्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी. आणि ते बऱ्याच ठिकाणी असं म्हणायला लागले की मला मंत्र्यांनी नमस्कार घातला. म्हणले काय मोकळा माणूस आहे, त्याच्या मनात काही नाही हो म्हणले आपल्याबद्दल. हा प्रसंग मी पाहिलेला, आता नुकता घडलेला काही महिन्यापूर्वी. पण त्यांच्या दुर्दैवानी त्यांनी जी आयुष्यातली 30-35 वर्ष जे काम श्वास म्हणून केलं होतं, त्या सगळ्यावर पाणी पडलं. चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी असा विचार केला की मंत्र्याच्या नमस्काराला भुलून तुम्ही आम्हाला दूर लोटता का? सज्जन हो, संघटना मोठी असते, व्यक्ती मोठा नसतो. संघटना 100 वर्ष 200 वर्ष चालते, व्यक्ती चालतो का? 5-25 वर्षाचा कार्यकाळ असतो व्यक्तीचा एखाद्या संघटनेमध्ये, खूप खूप झाला. असा छद्मीपणाने नमस्कार घालून आपल्या अंतःकरणातलं काहीतरी काळबेर करायचं कामही लोक करत असतात. पण हा नमस्कार ओळखता आला पाहिजे. नमस्कार घालणाऱ्याच्या अंतःकरणातला शुद्ध भाव आपल्याला समजला पाहिजे. पण एक आहे की जसा नमस्कार घालून घेणारा माणूस निरागस होता, त्याचा लाभ उठवला मंत्री महोदयांनी, कारण त्यांना ते अंगवळणी पडलेलं असतं. कुठे नमस्कार घालायचे, कुणाच्या डोक्यावर हात ठेवायचा, हात ठेवता ठेवता त्याला कसं जमिनीत गाडायचं. महाबेरकी लोक असतात ही, म्हणून ती तिथपर्यंत पोहोचतात. मनाने सरळ असणारा, शुद्ध भावाचा, सदाचाराचा माणूस फार विरळ आहे की अशा ठिकाणी जाईल. फार विरळ आहे. एक तर तो तसा नसतो म्हणून तिथं पोचतो, आणि जर तो तिथं पोचला तर त्याच्या साधन शुचितेचं काही खरं नसतं. तो स्वतःला किती वाचवणार? समर्थ पुढे म्हणतात, नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती, समाधाने श्रीराम. परम अन्याय करुणी आला, ही फार महत्वाची ओवी आहे. परम अन्याय करुणी आला आणि साष्टांग नमस्कार घातला, तरी तो अन्याय क्षमा केला,
पाहिजे श्रेष्ठी श्रीराम. वरच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात की नमस्काराने आपल्या अंगातले दोष जातात. एवढंच नव्हे, आपल्या चारित्र्याबद्दल, आपल्याबद्दल समोरच्या ज्याला नमस्कार आपण घातला त्याच्या अंतःकरणामध्ये जर आपल्याबद्दल काही दोष असेल, आपल्याबद्दल काही दुजाभाव असेल, तर तो सुद्धा जातो, तो दोष निघून जातो. तो आपल्याला शुद्ध भावनेने पाहतो, प्रेम भावनेने पाहतो. नमस्कारे अन्याय क्षमती. आपण जर काही अन्याय केलेला असेल तर समोरचा माणूस काय करतो, त्याला क्षमा करतो. ठीक आहे, तुला कळलंय ना, पश्चाताप झालाय ना, चुकलंय असं वाटतंय ना, ठीक आहे, काही हरकत नाही. नमस्कारे मोडली जडती समाधाने. असं आपल्या आयुष्यात होतं की नाही? वर्षानुवर्ष आपण एकत्र काम केलेलं असतं, नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, पण असा काही प्रसंग घडतो की त्यामुळे आपलं एकमेकांमध्ये वितुष्ट येतं. मग एकमेकांकडे पाहणं सुद्धा शक्य होत नाही. पण समजा की असं सहजपणाने घडलं असेल, ते काही मुद्दामहून केलेलं नाही, पण असा एक प्रसंग घडला, अनवधानाने म्हणा, असं झालं आणि गैरसमजातून वितुष्ट निर्माण झालं, तर किती वर्ष जाऊ द्या, एकमेकांनी एकमेकांना जर नमस्कार घातला तर ते जे समाधान होतं पूर्वीचं, ते समाधान पुन्हा पुनरुज्जीवित होऊ शकतं. समर्थ पुढच्या चरणामध्ये म्हणतात, परम अन्याय करून आला आणि नमस्कार घातला. खूप मोठं पाप केलंय, दोषयुक्त काम केलंय आणि त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. समर्थ म्हणतात, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. आता या श्रेष्ठीचे दोन अर्थ होऊ शकतात. काय अर्थ आहे? आता सरळ सरळ जर तुम्ही ढोबळ मानाने जर अर्थ घेतला तर असं आहे की समोरच्या माणसाने काहीतरी मोठं दुष्कृत्य केलं, पाप केलं, आणि तो त्यांनी येऊन नमस्कार घातला, साष्टांग नमस्कार घातला. म्लान वदने शिष्य बैसला आहे ना समर्थांची ओवी, तोंड खाली घालून तो बसला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तुमच्या लक्षात आले की बुवा याला अपराधित्वाची भावना निर्माण झालेली आहे, पश्चाताप याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे. समर्थ म्हणतात, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. याचा अर्थ काय आहे की बुवा एखादा माणूस चूक करून आला, झाली घडली चूक त्याच्याकडून, आला नमस्कार केला त्यांनी, चुकीचं परिमार्जन करा म्हणाला, पश्चाताप होतोय म्हणाला, त्याच्या चेहऱ्यावरनं सगळं समजतंय, त्याला क्षमा केली पाहिजे. हा सरळ सरळ अर्थ आहे. पण आपण असं वाचलं पाहिजे, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे, कॉमा श्रेष्ठी. आता या श्रेष्ठी शब्दाचे दोन अर्थ आहेत. चुकून त्यांनी पाप केलेला आहे, दुष्कृत्य केलेलं आहे, अनवधानाने केलेला आहे, असा तो श्रेष्ठ आहे, म्हणून त्याचा अन्याय क्षमा केला पाहिजे, एक अर्थ आहे. ज्याला क्षमा करायची आहे तो श्रेष्ठ असला पाहिजे त्याच्या कामामध्ये बाकीच्या. ठीक आहे, चुकून एखादं काम झालं, वाईट झालं, पण बाकीची त्याची पार्श्वभूमी कशी श्रेष्ठ असली पाहिजे. दुसरा या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठींनी क्षमा केली पाहिजे. क्षमा करण्याचा सुद्धा अधिकार आहे. कुणी कुणाला क्षमा करू शकतो का? असा अर्थ या चरणामागे अपेक्षित आहे. समर्थ असं म्हणतात की वंदन भक्ती ही कुठलंही साधन वापरण्याची गरज नाही. जसं नामस्मरण आहे ना, काय लागतं नामस्मरणाला? अहो काही जणांना जपमाळ तरी लागते, स्मरणी तरी लागते. समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासार्थींना त्यांच्या अभ्यासामध्ये एक प्रश्न आहे, समर्थांची स्थूल संपत्ती काय? जांभेचा वाडा, राजांनी दिलेलं राज्य, राजांनी दिलेला सज्जनगडचा किल्ला,
ही स्थूल संपत्ती आहे का समर्थांची? समर्थांची स्थूल संपत्ती ही तुम्ही पाहत आहात पाठीमागच्या फोटोमध्ये. एक कमंडलू आहे, अंगावरची छाटी आहे, मेखला आहे, हातात कुबडी आहे आणि स्मरणी आहे, जपाची माळ आहे. आता खरंच मला तुम्ही सांगा की या जपाच्या माळेची जप करण्यासाठी समर्थांना गरज आहे का? पण त्या स्मरणीचं स्मरण आम्हाला असलं पाहिजे आणि आम्ही जप करत राहिलं पाहिजे, अखंड अनुसंधानात असलं पाहिजे, ते स्मरण व्हावं म्हणून समर्थांनी स्मरणी हातात ठेवलेली आहे. नामस्मरण भक्ती करण्यासाठी, नाम साधना करण्यासाठी काही लोकांना स्मरणीची गरज आहे, जपमाळेची गरज आहे. पण वंदन भक्ती करण्यासाठी कशाची गरज आहे? नमस्कारास काही न लगे, आहे की नाही? शिसा परिता दंड समर्थ सांगतात. शिसा परिता दंड म्हणजे मस्तक, ही काठी आहे आणि ती दंडावर उभी. आपण गुढी उभा करतो का नाही गुढीपाडव्याला? काय त्याच्या पाठीमागचा अर्थ आहे? त्याला वस्त्र घालतो, वर कलश ठेवतो, पूजा करतो, आपल्या देवतेचं अधिष्ठान मानून ते सगळं करतो. शिसा परिता दंड, समर्थ म्हणतात दंडवत. कसं दंडवत या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? दंड म्हणजे काठी. काठी आपल्या हातात धरली आहे आणि ती सोडून दिली, कशी पडेल हो काठी? असं पडून जेव्हा नमस्कार घातला जातो तेव्हा त्याला दंडवत म्हणतात. असं दंडवत कुणी घातलेलं आहे? चित्रकूट पर्वतावर प्रभू श्रीरामाला पाहून धावत पळत आलेल्या, वल्कल नेसलेल्या, पायामध्ये कुठलेही वाहन नसलेल्या, केवळ एक वेळ भुक्त राहून एक भुक्त असलेला, राज्यात राहूनही वनवासात असल्यासारखं आपलं जीवन व्यापन करणारा शत्रू दंडवत घालतो रामाला. पाहिलंय तुम्ही ते? दंड जसा पडतो तसा. समर्थ म्हणतात नमस्कार करण्यासाठी कुठल्याही साधन सामुग्रीची गरज नाहीये. वंदन भक्ती ही साधकांनी मन लावून केली पाहिजे. नमस्कारास वेचावे न लगे, नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कारास काहीच न लगे, उपकरण सामग्री श्रीराम. काही उपकरण लागतं का? काही साधन लागतं का? तांब्या पळी पेला काही लागतं का? काही लागत नाही. वस्त्र लागतं का? काही लागत नाही. कष्ट करावे लागतात का? काही कष्ट करावे लागत नाही. फक्त झुकावं लागतं खाली. नमस्कारास वेचावे न लगे, काही खर्च करावा लागत नाही, एका दमडीचा सुद्धा. काही उपकरण लागत नाही, काही सामग्री लागत नाही. समर्थ फार महत्वाची ओवी या समासामध्ये सांगतात. फार गोड ओवी आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील तेथे श्रीराम. आम्हाला ज्ञान मिळालं पाहिजे. आम्हाला आमच्या स्वस्वरूपामध्ये विलीन करण्यासाठी आमचे साधू, आमचे समर्थ रामदास, आमचे संत आम्हाला नेऊन घालतात. त्या स्वस्वरूपामध्ये आम्हाला पोचवतात. साधक भावे नमस्कार घाली. साधक नुसता नमस्कार घालतोय का? नाही. अत्यंतिक अनन्य भावाने, शरणागत भावाने, भावपूर्ण, या शब्दाला फार महत्व आहे. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. आता याचं काय करायचंय? याला कुठे नेऊन पोचवायचंय? आता आपल्याला काही गरज नाही. फक्त अनन्य भावाने समर्थांना, तुकाराम बुवांना, माऊलींना, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना
नमस्कार त्या तळमळीनं घालता आला पाहिजे. पुढच्या चरणामध्ये समर्थ सांगतात, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. जिथून आलोय मोक्ष परब्रह्म स्वरूपाला नेऊन तिथूनच आलोय ना आपण. नेऊन घाली जेथील तेथे. पण कसं नेऊन घालता तो? त्रास होतो का काही? समर्थांच्या शब्दांची पेरणी जी आहे ना ती अत्यंत चपखल आहे. समर्थ म्हणतात सुगम पंथे. सुगम, गम म्हणजे गमन, जाणे. तो रस्ता कसा आहे? अत्यंत सुगम आहे, सहज आहे, कुठलाही त्रास होणार नाही असं त्याला तिथपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम संत करतात, सज्जन करतात, साधू करतात, सद्गुरू करतात. भगवंतापर्यंत, मुख्य देवापर्यंत नेऊन पोचवण्याचं काम. अशी नमस्कार भक्ती, अशी वंदन भक्ती आपल्याला जमायला पाहिजे. म्हणून समर्थांनी वंदन भक्तीचं निरूपण या ठिकाणी 6व्या समासात केलेलं आहे. 7वा समास आहे 4थ्या दशकातला दास्य भक्ती. आपण 9 भक्ती क्रमाने पाहतो आहोत. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन आणि आता दास्य भक्ती. भक्तीचा खरं तर एक हा टप्पा आहे. आणि तुम्ही म्हणाल तर प्रत्येक भक्तीतून स्वतंत्रपणे भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग सुद्धा आहे. पण मला हे जास्त भावतं ते टप्पे म्हणून. श्रवण करायला लागलं, मग ते बोलावं वाटतं. मग ते बोलायला चालू झालं की फक्त काही ठराविक वेळ नको, कायम बोलत राहावं, कायम संकीर्तन करत राहावं. ते नामस्मरण. मग त्याची सगुण पूजा करावी वाटते, त्यामध्ये रमावं वाटतं. त्या पूजेमध्ये काय हवं ना, मला जे जे आवडतं ते द्यावं वाटतं. त्या मंदिराचं काय कमी जास्त आहे ते पाहावं वाटतं. डागडुजी करावी वाटते. बॅनर लावणं आहे, डागडुजी आहे, काय सगळी व्यवस्था असेल तिथली. मग नमस्कार घाला वाटतो. मग शरणागत भाव आला. आणि नमस्कार घालून एकदा ती जर सवय लागली, त्या लेवलला जर आपण आलो, आपल्यातली जी विद्वत्ता आहे, आपल्यातलं जे अभ्यास आहे, आपली जी साधना आहे, त्याबद्दलचा जर लवलेश कमी 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 होत गेला, तर आता असं वाटतं की मी त्याचा दास आहे. तो भगवंत सद्गुरू माझे कोण आहेत? मालक आहेत. मग आपल्या समजा एक विचार करा की आपल्या घरामध्ये आपण काही मोलमजूर असतात, शेतावर, व्यवसायामध्ये, घरामध्ये. मग आपल्याला काय वाटतं की आपण म्हणेल तसं त्यांनी ऐकावं. त्यातल्या त्यात जे आपल्याकडे कामाला असतात ते जर आपल्या मनातलं ओळखून काही स्वतःहून करत असतील तर आपण न सांगता त्याच्याबद्दल आपल्याला विशेष प्रेम वाटतं. नाही तर आपल्याला काय आपण बऱ्याच वेळा लोक कुरबुर करतात, म्हणतात सांगितल्याशिवाय हा काही कामच करत नाही, नुसता बसून राहतो. सांग काम्या हो ना म्या, स्वतःला काहीच समजत नाही, सांगितलं तेवढंच करतो. पण समजा स्वतःच्या मनाने जर काही करत असेल आणि अनन्य भावाने करत असेल की तुम्ही माझे मालक आहात, तुमच्याकडनं जे काही मला मिळतंय त्याच्यावर माझ्या प्रपंचाची गुजराण होतीये, हा भाव ज्याच्या अंतःकरणात असतो त्याचा प्रपंच, त्याचा व्यवहार चांगला होईल का नाही? मग हे जर साध्या सुध्या व्यवहारामध्ये, काही रुपयांमध्ये, काही व्यवहार शुल्लक रुपये, त्याची किंमत किती हो, त्याच्यामध्ये जर घडत असेल तर भगवंताच्या प्रेमामध्ये का नाही घडणार? सद्गुरूंच्या कृपेमध्ये का नाही घडणार? समर्थ म्हणतात दास्य भक्तीमध्ये, दास्य भक्तीचं आत्यंतिक उदाहरण आहे हनुमंत. काय दास्य भक्ती केली रामाची आपण पाहिलंय. किती दास्य भाव आहे. राम बोलत असतील तर ते जे अभिनेते आहेत दारासिंग, ज्यांनी हनुमंताची भूमिका केली, तुम्ही त्यांचा चेहरा पाहिला का? राम बोलत असतील तरी त्यांच्या चेहऱ्यावर विशेष भाव दिसतो. त्यांच्या भुवया वगैरे अशा त्या
बघा आमचे राम काय बोलतायत, बघा रामाला किती समजतं, बघा राम जे बोलतायत ते किती सत्य झालं, ते म्हणतात ते किती खरं आहे. हा जो भाव आहे आपल्या मालकाबद्दल, आपल्या धन्याबद्दल, आपल्या अंतःकरणामध्ये जे प्रेम आहे, जो आदर आहे, जो स्नेह आहे, तो दास्यत्व ज्याने स्वीकारलंय त्याच्या चेहऱ्यावर असला पाहिजे, त्याच्या अंतःकरणात असला पाहिजे. आमच्या सद्गुरूंबद्दल दास्यभाव आमच्या मनात असला पाहिजे. माऊलींबद्दल असा दास्यभाव आमच्या मनात असला पाहिजे. गोंदवल्याला गेलो, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांबद्दल आमचा दास्यभाव असा जागृत झाला पाहिजे. शिवथरगळीत गेलो काय, सज्जनगडावर गेलो काय, समर्थांच्या प्रती आमचा दास्यभाव असा जागृत झाला पाहिजे. मी तुमचा दास आहे, तुम्ही म्हणाल ते मला सांगा. अहो, समर्थांच्या शब्दा खातर त्यांच्या चरित्रातले प्रसंग आपल्याला कितीतरी आहेत. आजही तुम्ही सज्जनगडावर जा, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते ठिकाण पाहिलेलं आहे, ती जागा पाहिलेली आहे. समर्थ, कल्याण स्वामी, काही शिष्य मंडळी गडावर आपण वर चढल्याबरोबर, पायऱ्यांनी वर गेल्याबरोबर उजव्या हातालाच ती जागा आहे. एक कठडा आहे मोठा सज्जनगडाचा. सगळे तिथं बसलेले असताना, बोलत उभे असताना समर्थांच्या अंगावरची छाटी वाऱ्याने उडाली. अहो, 350 वर्षानंतर आज सुद्धा आपल्याला वारा सुटल्यानंतर पटकन असं वाटतं की कशाचा तरी आधार घेतला पाहिजे. त्या वाऱ्याच्या वेगाने आपल्या शरीराला 60, 70, 80 किलो वजन असणाऱ्या शरीराला सुद्धा हेलकावे खावे लागतात. समर्थांची छाटी उडाली आणि समर्थ म्हणारे, कल्याणा छाटी, 2 शब्दच उच्चारले. छाटी उडाली किंवा छाटी पडलीये, छाटी घेऊन येतोस का, असं वाक्य सुद्धा कल्याण स्वामींनी ऐकलं नाही. कल्याणा छाटी या 2 शब्दांवर कल्याणांनी हवेत उडी मारली, वरच्या वर छाटी धरली आणि कल्याण स्वामी आपल्या सद्गुरूंची काय दास्य भाव आहे. मला लागेल का, दगड लागतील का, मार लागेल का, मी पडेल का, खरचटेल का, फ्रॅक्चर होईल का, आहे काही विचार. किती उत्कटता आहे. माझ्या सद्गुरूंप्रती मी किती तत्परता माझ्यात असली पाहिजे. कफाचा त्रास होता समर्थांना, विडे खायला सांगितले औषधं घालून त्यात वैद्यांनी, आणि एक दिवस असा झाला की संध्याकाळी खोकला वाढला. विडा खायचा आहे तर काय, पानदानीमध्ये पानच नाहीये. तो पानाचा डबा अजून आहे सज्जनगडावर. आपण गडावर जायला पाहिजे. समर्थांनी वापरलेला छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांनी दिलेला पलंग सज्जनगडावर आहे. कल्याण स्वामी ज्या हंड्यांमध्ये उरमोडी नदीचं पाणी घेऊन खालून, समर्थांना वरच्या टाक्यातलं पाणी नको, साचलेलं पाणी, वाहतं पाणी प्यायला सांगितलं होतं. ते पाणी 2 हंडे घेऊन कल्याण स्वामी खालून जे जात होते, ते हंडे 2 तिथं ठेवलेले आहेत. समर्थांच्या हातातली कुबडी तिथं आहे, समर्थांना दत्तात्रयांनी दिलेली कुबडी तिथं आहे, तो सोटा तिथं आहे, तो पाण्याचा डबा तिथं आहे. समर्थांचं देवघर, रामपंचायतन ज्या व्यासपीठावर बसत होतं ते व्यासपीठ तिथं आहे. आपण गडावर जायला पाहिजे. आणि पान लागताय, पान नाहीये संध्याकाळच्या वेळी, म्हणून समर्थ एवढंच म्हणाले की अरे पानं संपली का. हे कल्याण स्वामींनी ऐकलं. बाकीचे शिष्य होते का नाही. ही एक परीक्षा आहे. कल्याण स्वामी लगोलग निघाले पानं आणण्यासाठी, आणि एक मोठा साप, अजगर, रात्रीची वेळ होती ना, त्यांनी कल्याणांना विळखा घातला आणि सगळी मग चर्चा चालू झाली. तास 2-3 तास गेले. कल्याण कुठे आहे, कल्याण कुठे आहे. मग कुणीतरी समर्थांना सांगितलं
म्हणाले, अहो तुम्ही ते विड्याच्या पानांबद्दल बोललात ना, त्यामुळे तो गेला म्हणले. आता काही शिष्यांच्या मनात हाही विचार आला असेल की नाही खाल्लं एखाद्या दिवशी रात्रीचं पान तर काय बिघडतं, ही काय परीक्षा घ्यायची पद्धत आहे का? विचारच नाहीये आमच्या सद्गुरूंना शिष्यांबद्दल. स्वतः समर्थ साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. समर्थ निघाले काही शिष्यांना घेऊन, मशाल घेऊन निघाले. कल्याणा 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 कुठे आहेस? आणि एका ठिकाणी येऊन पाहतात तर हातामध्ये विड्याची पानं आहेत आणि कल्याण स्वामी खाली पडलेले आहेत आणि अजगरांनी विळखा घातलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, समर्थांनी भैरोबाचं एक अभंग रचलेला आहे आणि त्यामध्ये समर्थांनी नवस बोललेला आहे. कल्याणाला काही धोका येऊ नये, होऊ नये, आणि ते विष जर काही असेल तर त्याचंही पारिपत्य व्हावं म्हणून समर्थांनी भैरोबाला नवस बोललेला आहे. तो अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. दास्यत्व किती असलं पाहिजे, किती उत्कटता असली पाहिजे, किती तत्परता असली पाहिजे, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगत होतो. कल्याणा छाटी असं म्हणल्याबरोबर कल्याणाने उडी घेतली. अहो ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सद्गुरूंच्या शोधामध्ये कुठं कुठे गेले आणि मग त्यांना असं सांगितलं की येळेगावला जा, आमच्या नांदेडलाच आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये. पन्नास 52 किलोमीटर येईल नांदेडहून. तुकाई येळेगाव नावच आहे त्या गावाचं. आता 2 वर्षाखाली हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली संस्थानावर. तुकाई महाराज जे होते त्यांच्याकडे गेल्यानंतर तुला शिष्यत्व मिळेल, अनुग्रह मिळेल असं गोंदवलेकर महाराजांना सांगितलं. गोंदवलेकर महाराज तिथे गेले. सद्गुरू शिष्याची काय काय परीक्षा घेतील याचा नेम नाही. खूप परीक्षा घेतली, पण सद्गुरूंच्या वचनावर अढळ विश्वास असेल तरच त्या शिष्याला अनुग्रह मिळतो, तरच त्या शिष्याला दीक्षा मिळते. किती किती परीक्षा दिल्या, काय काय छळ केला असेल त्यांचे, आपल्याला वाटतो तो छळ. तू काही महाराजांनी सांगितलं की तिची पोरं खेळतायत ना म्हणले वाळूच्या ढिगावर, जा तिथं खड्डा कर, त्या पोरांना मध्ये घालून त्याच्यावर बस म्हणले, मांडी घालून. आता सद्गुरूंची आज्ञा आहे, आपल्यासारख्यांचा विश्वास बसेल का हो? आपल्याला सद्गुरूंनी असं सांगितलं तर आपण सद्गुरूंनाच वेड्यात काढू. गोंदवलेकर महाराजांनी तसंच केलं. आणि पुन्हा तुकाई महाराजांनी काय केलं, गावात जाऊन सांगितलं की तुमच्या पोरांना पुरलं म्हणले या माणसाने, त्याच्यावर बसलाय म्हणले. लोकांनी चोप दिला तो वेगळाच. थोड्या वेळाने तुकाई महाराजांनी पाठीवरनं हात फिरवला, काढ म्हणाले ती वाळू आता बाजूला, आणि पोरं उड्या मारत घरी निघून गेली. सद्गुरूंच्या वचनावर किती विश्वास आमचा पाहिजे, अढळ विश्वास पाहिजे. एवढं दास्यत्व आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल, आमच्या सद्गुरूंबद्दल पाहिजे. दास्य भक्तीची अत्युच्च साधना जर करायची असेल तर संत कबीर म्हणतात. संत कबीरांचं चरित्र आणि वाङ्मयाचा परवा आपण 2 दिवस विवेचन ऐकलं. मीराताई जोशींनी याच व्यासपीठावरून, संत समागम व्यासपीठावरून सांगितलं. फार आगळं वेगळं चरित्र आहे कबीरांचं. कबीरांचा अंतकाळ आपण पाहायला पाहिजे. जन्माबद्दल तर खूप प्रवाद आहेत. कबीर तळ हातावरच्या फोडातून जन्म झाला असा एक प्रवाद आहे. मूल काशीपूरच्या जंगलात मिळालं मुस्लिम कोष्टी दाम्पत्याला, तो एक प्रवाद आहे. हे खरं तर अवतारी पुरुष जे आहेत यांचा जन्म, गजानन महाराज असतील, साईबाबा असतील, यांचा जन्म कुठे झाला, कोण आई वडील, असं काही आहे का? हे अवतारी सत्पुरुष आहेत. संत कबीर म्हणतात, खुद भूका मरे. किती दास्य भाव असला पाहिजे
खुद भूका मरे मगर माशूक को राजी करे. माशूक काय कल्पना आहे कबीरांची. तो प्रेमी आहे, त्याच्याबद्दल माझ्या अंतःकरणात आत्यंतिक प्रेम आहे, आत्यंतिक समर्पणाचा भाव आहे. त्याला जे आवडतं, त्याच्या मनात जे आहे ते मी केलं पाहिजे, हा दास्यत्व आहे. समर्थ म्हणतात, सात्वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य ती तुके करावे, सदा सन्निधची असावे देवद्वारी श्रीराम. आपला देह जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आपल्या उपास्य दैवताच्या दारामध्ये पडून राहिलं पाहिजे. कसं पडून राहिलं पाहिजे? आमचे सुनील दादा चिंचोलकर सांगायचे, कुत्ते जैसा पडे रहो. काय त्यात रहस्य? मी वेटरनरी डॉक्टर आहे म्हणून सांगतो, अधिकाराने सांगतो. कुत्ते जैसा पडे रहो म्हणजे काय? ज्यांच्याकडे घरी पाळलेलं श्वान असेल त्यांनी हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. करून बघा. 2 दिवस तुम्ही तुमच्या पाळलेल्या श्वानाला, त्या कुत्र्याला काही खायला देऊ नका. ते घर सोडील का तुमचं? नाही सोडत. तुम्ही त्याला काठीने मारा, ते ओरडत ओरडत जाईल. 2-3 तास इकडे तिकडे जाईल, पुन्हा तुमच्या दारात येईल. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही जर चतकोर भाकरी जर त्याला दिली तर ते तुमचे हात पाय चाटायला चालू करेल. त्याच्या मनामध्ये हा विषय येतो का की 2 दिवस या मालकाने, मालक कसला आहे माझा, खायला नाही घातलं, खायला नाही दिलं ते दिलं, यांनी काठीने मारलं मला, मी कसा जगेन, मला काठीने मारताना याला काही वाटलं नाही. पण त्यानंतर तुम्ही चतकोर अर्धी पोळी दिली की ती तुमचे हात चाटायला लागतं, पाय चाटायला लागतं, शेपूट हलवतं. तुमचं घर सोडून जाणार नाही हे त्याच्या शरीरावरच्या हालचालीने ते तुम्हाला आश्वस्त करतं की तुम्ही माझे धनी आहात, मालक आहात. तुम्ही मला मारलं, नाही खाऊ घातलं, माझी अवहेलना केली, माझी परीक्षा घेतली, पण मी तुमचं घर नाही सोडून जाणार. कुत्ते जैसा पडे रहो. म्हणून संत कबीर काय म्हणतात, खुद भूके रहो. रहो नाही, खुद भूका मरे. वेळ जर आली तर मृत्यू सुद्धा आला पाहिजे, मगर माशूक को राजी रखे. आमचं जे उपास्य दैवत आहे, आमचे जे सद्गुरू आहेत, त्यांना खुश ठेवलं पाहिजे, त्यांचं प्रेम संपादन केलं पाहिजे. 7वी भक्ती ते दास्य जाणावे. समर्थ सांगतात, पडिले कार्य तितुके करावे. जे जे काम पडेल ते मी केलं पाहिजे. माझ्याकडे हे काम दिलेलं मी हेच करीन असं नाही. जे काम पडेल ते पडेल. एखाद्या मंडळाचा मॅनेजर आहे, शिवथरघळीमध्ये व्यवस्थापक म्हणून जाता येत आपल्याला. आपण 1 महिना शिवथरघळीमध्ये व्यवस्थापक म्हणून जायला पाहिजे. का नाही जायला पाहिजे हो मला तुम्ही सांगा. आपण समर्थ भक्त म्हणतो आहोत, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो आहोत, सदाचरणी आहोत, सत्कर्म करायची आपल्याला आवड आहे, आपल्या अंतःकरणामध्ये परमार्थाबद्दल अत्यंत आदराची भावना आहे. मग आपण अशा ठिकाणी का नको जायला सेवेसाठी? गोंदवल्याला जाऊन पहा काय अवस्था आहे. यादी आहे, आज येतो म्हणलं तर तुम्हाला लगेचच नाही येता येत, जाता येत तिथं. ते म्हणतात ठीक आहे, तुमचं नाव नोंदवून घेतो, गरज पडेल तेव्हा तुम्हाला सांगतो. तिरुपतीला जा तुम्ही, तुम्ही सांगा की आमच्याकडे 10 जणांचं मंडळ आहे आणि आम्ही पुढच्या 15 दिवसांनी येतो आहोत. सध्या तर मंदिर बंदच आहे, ते लॉकडाऊन संपलं की आम्हाला सेवेची संधी द्या, आम्ही सगळी जाळी जळमट काढून टाकतो, स्वच्छ करतो, साफसफाई करतो. ते म्हणतील नाही नाही आत्ता नाही जमणार, तुमची यादी द्या, तुमचे फोन नंबर द्या, आम्ही तुम्हाला कळवतो. मी असं ऐकलंय की गजानन महाराज शेगाव, संत गजानन महाराजांच्या तिथं जर आपल्याला काही मोठी देणगी द्यायची असेल, 2-3 लाख रुपये वगैरे काय,
तर तिथे यादी आहे. ते म्हणतात आज गरज नाही आम्हाला, जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. सदा सन्निधची असावे देवद्वारी, पडिले कार्य तितुके करावे. आज आम्हाला काय सांगितलंय? काउंटर सांभाळा. शिवतर घडीमध्ये हे असं सगळं करावं लागतं. व्यवस्थापक म्हणून आपण जायला पाहिजे. आपल्यापैकी बरेच जण जातात तिथं, पण आपल्या सगळ्यांना माझं आवाहन आहे, विनंती आहे की आपण शिवथर घडीला 1 महिना दोघं नवरा बायकोंनी व्यवस्थापक म्हणून जायला पाहिजे. मासिक व्यवस्थापक. अहो सगळी व्यवस्था आहे ना, काय अडचण आहे? सकाळी पहाटे 5:30 वाजता घरी मिळत नाही तिथं चहा मिळतो. 8 वाजता घरी मिळत नाही तिथं नाश्ता मिळतो. दुपारी 12च्या ठोक्याला समर्थांचा नैवेद्य झाला की जेवायला बसवतात तुम्हाला. 4-4:30 वाजता पुन्हा चहा मिळतो. चहा चालत नाही, कॉफी मिळते. कॉफी नाही चालत, चहा नाही चालत, बिना साखरेचा लागतो, तोही मिळतो. काय मिळत नाही? समर्थांच्या घरी काय मिळत नाही सांगा? मग कधी काउंटर सांभाळायचं, कधी आलेल्या लोकांना माहिती सांगायची. जे मुक्कामाला असतील 2-4 लोक, त्यांची जेवणाची व्यवस्था करायची, त्यांच्या अंथरूण पांघरुणाची व्यवस्था करायची. सगळं तिथं आहे, ते द्यायचं काढून. पडिले कार्य तितुके करावे. मला हे काम सांगितलं मी हेच करीन असं नाही. जे काम जिथं जागा असेल, जिथं उणीव असेल, जिथं खोळंबा झालेला असेल, ते सगळं काम आपण केलं पाहिजे. समर्थ म्हणतात सदा सन्निधची असावे देवद्वारी. या शब्दाला फार महत्व आहे. कसं असलं पाहिजे? सन्निध असलं पाहिजे, चिकटून. आणि कसं? सदा कायम त्यांच्या शेजारी असलं पाहिजे. सदा सन्निधची असावे देवद्वारी. देवाच्या दारामध्ये कायम असलं पाहिजे, लक्ष ठेवून तिकडे. मंदिरामध्ये काय चाललंय, कुठे कमी पडलंय, कोण आलंय, त्यांना काही हवंय का, कुठे काही काम रुकलंय का? अहो जिवंत असताना आम्हाला हे शक्य नाही. सन्निध राहणं शक्य आहे का? मला खूप लोक म्हणतात तुम्ही जसं जाता म्हणले 1 महिना शिवथर गळीमध्ये व्यवस्थापक म्हणून, तसं आम्हालाही येऊ द्या ना, आमचंही नाव नोंदवा बरं. मग ते तपासावं लागतं, खरंच जाण्याची यांची तयारी आहे का? ते पाहून आणि आपलं ऐकून त्यांना वाटतं क्षणिक उमाळा येऊ शकतो ना. आपण तिथलं भव्य दिव्य सगळं सांगितलं की समोरच्या माणसाला वाटतं की हो चला मी पण येतो तुमच्यासोबत, किंवा माझाही नंबर लावा बरं तिथं, माझं नाव नोंदवा. असे म्हणणारे भरपूर असतात, पण सगळेच येतील असं नेम नाही. सदा सन्निधची असावे देवद्वारी. सदा जरी नसलं तरी महिनाभर का नाही जाऊ आम्ही? सज्जनगडला सेवेला का नाही जाऊ? गोंदवल्याला का नाही जाऊ? तिरुपतीला का नाही जाऊ? आमचा नम्र भाव, विनम्र भाव हा तिथं प्रदीप्त होतो. त्यातून आम्हाला शिकायला मिळतं की लोक कसं नम्र भाव आहे, किती अनन्य आहेत, किती शरणागत आहे, आम्हाला शिकायला मिळतं त्यातून. जिवंत असताना आम्हाला हे समजत नाहीये, आमच्या लक्षात येत नाही, आम्हाला जमत नाही. प्रपंचाची मगर मिठी सोडवे ना, दुसरं काही कारण नाहीये. मी तिकडे गेलो तर इकडं कसं होईल? मुलाचं अजून लग्न व्हायचंय, मुलीला स्थळ येऊ लागलेली आहे, आता माझी रिटायरमेंट आली आहे, आत्ताच तर रिटायर झालोय. कसली कारण आहेत ही? अहो आम्हाला जन्मामध्ये शक्य होत नाही 1 महिना देणं, पण संतांनी तर जन्म गेल्यानंतर सुद्धा मला सन्निध देवद्वारी ठेवावे. आज आपण जी लाखो लोकांची वारी बघतो ती हैबत बाबांनी चालू केलेली आहे. माऊलींची वारी, आळंदीहून माऊलींची माऊली निघतात, अनेक दिंड्या निघतात, पंढरपूरला जातात. कधीपासून आहे व हे? माऊली 700 वर्ष झाली. त्यानंतर हा जो भागवत धर्म आहे, ही जी वारी आहे, ही लुप्त झाल्यासारखी झाली होती. हैबत बाबांनी ही वारी चालू केली 300, 350, 350 वर्ष झाली. हैबत बाबांनी काय सांगितलं शेवटी?
माझ्या अस्थींचा कलश माऊलींच्या मंदिराच्या पायऱ्या चढत असताना तिथं ठेवा, म्हणजे माऊलींचे जे भक्त येतील त्यांच्या पायांची धूळ माझ्या अस्थींवर पडेल, माझ्यावर पडेल. काय नम्रता आहे हो, काय दास्यत्व आहे मला सांगा तुम्ही. हैवत बाबांची पायरी आपल्याला आळंदीला दिसते, माऊलींच्या मंदिराच्या पायऱ्यांच्या जवळ. नामदेव महाराज आपल्याला माहिती आहे, पंढरपूरला आपण जातो विठ्ठलाचं दर्शन घ्यायला, आमचं लक्षच नसतं. लोक सगळे म्हणतात नामदेव पायरीपासून दर्शन घ्या, म्हणजे काय हो, नामदेवांनी जिथून दर्शन घेतलं तिथून का त्या पायरीचं नाव आहे नामदेव पायरी. तुम्हाला आश्चर्य वाटेल, नामदेवांचं मृत्यूपत्र काय म्हणतं. 80-81व्या वर्षी नामदेवांनी देह ठेवला. माऊलींना दरबासनावर बसवायचं काम नामदेवांनी केलेलं आहे. काय अवस्था झाली असेल. नामदेवांसारखा इतर कुठलाही संत नाहीये की जो 15 वर्ष पंजाबमध्ये राहिला. आज नामदेवांचे अनुग्रहित असलेले पंजाबी लोक आहेत, तुम्हाला माहिती नसेल कदाचित, आणि ते नामदेव नरसीला येतात, संत नामदेवांच्या जन्म ठिकाणी येतात वर्षातून एकदा. संत नामदेवांच्या 60-65 अभंगांचा अंतर्भाव गुरुग्रंथ साहिब मध्ये केलेला आहे. पाचवे गुरु शीख संप्रदायातले, त्यांनी गुरुग्रंथ साहिब तयार करायला चालू केला. त्यामध्ये 60-62 अभंग संत नामदेवांचे. म्हणजे संत नामदेवांचा काय प्रभाव असेल त्या काळामध्ये, किती अनुग्रहित आहेत. अहो, संत नामदेवांची मंदिर आहेत पंजाबमध्ये. घुमानला किती मोठं मंदिर आहे. आमच्या नांदेडहून घुमान यात्रा जाते, शेकडो लोक जातात. एक पत्रकार आहेत माननीय बोकारेजी, ते सगळी ही यात्रा तयार करतात, घेऊन जातात लोकांना. दरवर्षी शेकडो लोक जातात घुमान यात्रा पंजाबमध्ये. नामदेवांनी केलेलं कार्य हे अफाट आहे. त्या काळामध्ये 15 वर्ष हा संत पंजाबमध्ये होता. आजही अनुग्रहित झालेली अनेक पंजाबी लोक नरसी नामदेवाला येतात. हे नामदेव देह ठेवतात तेव्हा सांगतात की मी गेल्यानंतर, अग्नी दिल्यानंतर माझे जे अस्थी निघतील ते अस्थी कलशामध्ये भरा, आणि तो कलश काय करा, विठोबाला येणाऱ्या भक्तांच्या, तो जो पायऱ्या चढून जाईल त्या पायरीच्या पहिल्या पायरीला ठेवा. म्हणून ती संत नामदेवांची पायरी आहे. नामदेवांचा अस्थी कलश तिथे आहे. काय दास्यत्व भाव आहे. यापेक्षा दास्यत्व भाव काय असू शकतो सांगा. अहो, नामदेवांचे अनुग्रहित, नामदेवांचे शिष्य चोखोबा, नामदेवांच्या चोखोबांनी आपली अंत्यसमयीची इच्छा प्रदर्शित केलेली आहे की विठ्ठलाच्या आणि माझ्या सद्गुरूंच्या समोर माझा कलश ठेवा, माझ्या अस्थी ठेवा. म्हणून चोखोबांची समाधी पंढरपूरला नामदेवांच्या समाधी समोर आहे. आता यापुढे जेव्हा आपण पंढरपूरला जाऊ तेव्हा चोखोबांची समाधी बघू. नामदेव पावरीला आपण किती संत नामदेवांच्या तिथं खाली संत नामदेव तिथं आहेत, त्यांच्या अस्थी आहेत, आणि त्या दास्यत्व भावाला आम्ही विनम्रपणे नमस्कार केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की पडिले ती चुके कार्य करावे. एक अमुक काम केलेलं आहे त्यासाठी मी काम करील. जे जे काम असेल, हलक्यातलं हलकं काम असेल, झाडू मारायचं आहे, झाडून काढलं पाहिजे. त्याशिवाय दास्यत्व भाव प्रदीप्त होत नाही, उजागर होत नाही. आणि हेच दास्य भक्तीचं मुख्य लक्षण आहे असं समर्थ सांगतात.
ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे. पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ श्रीराम. पडिले प्रसंगी सावध असावे, देवद्वारी सन्निध असावे. आणि तिथं देवाच्या दारामध्ये असताना आपण सावध असलं पाहिजे. म्हणजे कुणी येऊन सांगू नये की तिथं पाणी कमी पडलंय, तिकडे घाण साचलीये. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. सगळीकडे सावधान नजर असली पाहिजे. समर्थ पुढे या समासामध्ये म्हणतात, सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य. ऐसी हे जाणावी सत्य, सातवी भक्ती श्रीराम. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतींची. अंतरे निवती सकळांची, ऐसे वदावे श्रीराम. काय सुरेख विचार समर्थ मांडतात. सकळांचे करावे पारपत्य. सकळ, मग त्यामध्ये माझ्या गाववाला आलाय म्हणून त्याला चांगली रूम दे, मी मॅनेजर आहे म्हणून, तिथला व्यवस्थापक आहे म्हणून. आणि जे लोक माझ्या ओळखीचे नाहीत त्यांना म्हणायचं की वरांड्यामध्ये झोपा, असं नाही. सकळांचे करावे पारपत्य, आलियाचे करावे आतिथ्य. आमच्या घरामध्ये सुद्धा आम्हाला हे पाळता येतं का हो? मंदिरातलं तर जाऊ द्या. एक तर मंदिरात आम्ही सेवेसाठी जाऊ, किती दिवस राहू नाही माहिती, पण आमच्या घरामध्ये आम्ही गृहस्थी धर्म चालवतो. गृहस्थ आहे पण आश्रमवत चालवतो, म्हणून त्याला गृहस्थाश्रम असं नाव आहे. आम्ही गृहस्थी आहोत, प्रपंच करतो आहोत, पण तो कसा चालवला पाहिजे? आश्रमवत चालवला पाहिजे. आमच्या घरामध्ये आलेल्या माणसाला आम्ही आल्याबरोबर पाणी देणं, काहीतरी हातावर घालणं आम्ही करतो का? आमच्या ग्राहक तीर्थ बिंदू माधवांचं घर आहे पुण्याला. 400 वर्ष होऊन गेली. ते घर, ते कुळ कसबा पेठेतल्या त्या जागेवर आहे. आज तुम्ही जाऊन बघा. तुम्ही म्हणजे परिचय असला पाहिजे असंही नाही. मी या घराबद्दल ऐकलं होतं, मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं, मी तुम्हाला भेटायला आलो, हे घर पाहण्यासाठी आलो, एवढा परिचय पुरेसा आहे. त्या घरातून तुम्ही रिकामे निघता का बघा. आग्रह करून त्यातल्या त्यात पटकन आमच्या वहिनी जाणार, अश्विनी वहिनी काहीतरी पटकन करणार. घरात आहे ते, तुम्हाला वेळ नाही ना, पटकन आहे ते अवेलेबल जे आहे ते गोडधोड पटकन घेऊन तुमच्या समोर आणून ठेवणार. खाल्ल्याशिवाय तर तुमची सुटका नाहीच आहे. असं आम्हाला जमतं का? सुरुवात आमच्यापासून केली पाहिजे ना, घरापासून केली पाहिजे. आपल्या मनावर घेतलं पाहिजे. हा भाव आमच्या अंतःकरणात असला पाहिजे. आलयाचे करावे आतिथ्य. त्याला राहा म्हणावं, त्याला काय हवं नको ते बघावं, जेवू घालावं. जेवायचं नाही, आता जेवण करून आलो, काहीतरी घ्या. 2 घास काहीतरी गोडधोड हातावर काहीतरी घातलं पाहिजे. वचने बोलावी करुणेची. काय असतं की जो माणूस पडेल ते काम करतो मंदिरामध्ये, मठामध्ये, त्याला सगळीकडनं वाहवा होते का नाही? होतेच आहे. फारच चांगला माणूस आहे, पडेल ते काम करतो, कुठेही कमीपणा मानत नाही काम करण्यातला. पण असं असताना हा अहंकार सुद्धा माणसाला त्याच्या मानगुटीवर बसतो. मी हे सगळं करतो. समर्थ म्हणतात, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतींची. तो अहंकार, मी हे सगळं करतो आहे,
मी महिनाभर शिवथरगळीत व्यवस्थापक म्हणून राहतो, मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो, मी या उपक्रमाचं सगळं पाहतो, हा जो भाव आहे तो आपल्या अंतःकरणात न येऊ देता जी जी मंडळी म्हणून येतील त्यांना आपण स्नेहाने प्रेमाने त्यांच्याजवळ बसावं, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतींची, त्यांची विचारपूस करावी. कुठून आलात तुम्ही? एवढ्या लांबून आलात? समर्थांसाठी आलात? अरे वा, स्तुती करायची त्यांची, त्यांना बरं वाटेल का नाही? पण होतंय कसं? आपला अनुभव मी तुम्हाला सांगतो. माझा अनुभव काही ठिकाणी असा आहे, जे लोक अनन्य भावाने त्या भगवंताचं किंवा सद्गुरूंची उपासना करतात, साधना करतात, त्यांचं हवं नको ते बघतात, ते सामान्य माणसाकडे अत्यंत तुच्छतेने पाहतात. त्यांचा अहंकार असतो की मी हे सगळं करतो. तुम्ही काय हो, दर्शनाला आले फक्त. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. परम परिव्राजक पूजनीय श्रीधर स्वामी गडावर होते आणि गडावर गेल्यानंतर पहिल्यांदा गडावर गेले म्हणजे पैणिटकर गुरुजींनी त्यांना सांगितलं की आता गडावर जा म्हणले. पुण्यातून ते पुण्यात होते शिकायला वेद पाठशाळेमध्ये. श्रीधर स्वामी महाराजांचा जन्म तसा नांदेड मधला, देगलूर तालुक्यात. पैणिटकर गुरुजींनी सांगितलं की आता यापुढे तुम्ही सज्जनगडावर जा. कुठे सज्जनगड? सांगितलं असं 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 जा. श्रीधर स्वामी गडावर पोचले. अहो, ज्या काळामध्ये गडावर, सज्जनगडावर दिवा लागेल की नाही, बाकीचे सोपस्कार तर वेगळे राहिले. आज आपण गडावर गेल्यानंतर 2-2.5 तास सकाळची तो षोडशोपचारे केलेला अभिषेक आपण पाहतो का नाही? काय मन प्रसन्न होतं. जसं काय समर्थ बसलेले आहेत समोर, बकेट बकेट पाणी येतं, मध, दूध, साखर, दही, तो सगळा अभिषेक होतो, गंध लावल्या जातं, वस्त्र घातल्या जातं आणि गडावर 12 महिने फुलं, ताजी फुलं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं, सगळ्यांची आरास केली जाते. अत्यंत मनमोहक, मनोहारी ते समर्थांचं स्वरूप पाहून अत्यंत प्रसन्न वाटतं. श्रीधर स्वामी त्या काळामध्ये गेले, त्यांना जेवण तर काय, पाणी सुद्धा कुणी विचारत नव्हतं. श्रीधर स्वामींचा समर्थांच्या प्रती दास्यभाव किती आहे. मला काय आठवलं? आलियाचे करावे आतिथ्य, सकळांचे करावे पारपत्य. लोक समर्थांच्या दर्शनाला यायचे, लांबून लांबून यायचे, बॅग असायची, पायऱ्या चढत वर जायचे. तेव्हा काही सगळ्या पायऱ्या नव्हत्या बांधलेल्या. त्या सगळ्या पायऱ्या बांधलेल्या आहेत, 650 ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत, हे आता 50-55 वर्षामध्ये झालेलं सगळं काम आहे. दगड होती, गड चढायचा आहे ना. लोकांकडे त्यांच्या ट्रंका असायच्या, बॅगा असायच्या. श्रीधर स्वामी खाली थांबायचे आणि ते म्हणायचे की मला इथं ठेवलंय या कामासाठी, द्या ती तुमची बॅग. एक डोक्यावर, 2 खांद्यावर, हातात, असं ते सामान घेऊन वर जायचे. झप 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 चालायचे, लोक पाठीमागून चालायचे. आणि आता झप झप चालत असल्यामुळे श्रीधर स्वामी आणि बाकीच्या या दर्शनार्थी किंवा जे समर्थ भक्त आहेत त्यांच्यामध्ये अंतर पडायचं. श्रीधर स्वामी वर जायचे, ते सगळे ट्रंका, बॅगा, सगळं सामान तिथं ठेवायचं आणि म्हणायचं ते पाती मंडळी यायला लागली आहेत, हे त्यांचं सामान आहे, आणि तिथून लगेच निघून जायचे. आता वर आलेल्या दर्शनार्थी किंवा जे समर्थ भक्त आहेत त्यांना असं माहिती आहे की बाबा या मुलाला आपलं सामान वर घेऊन जाण्यासाठी ठेवलंय, मग आपल्याला मुलाला काहीतरी द्यायला पाहिजे ना. पण श्रीधर स्वामी थांबायचे का तिथं? असा दास्य भाव, एवढा उत्कट दास्य भाव
आपल्या अंतःकरणामध्ये जागृत झाला पाहिजे. अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. पडेल ते काम आम्ही करू, अत्यंत जवळ आम्ही असू सद्गुरूंच्या, पण आम्ही तुसडेपणाने फडफड फडफड लोकांना बोलून चालेल का? अंतरे निवती सकळांची ऐसे बोलावे, असा आमचा व्यवहार असला पाहिजे. वंदन भक्तीमध्ये सुरू झालेली लीनता, नमस्कार भक्तीमध्ये सुरू झालेली लीनता दास्य भक्तीमध्ये अजून प्रगल्भ होते, ती अजून मूर्ते. दास्य भक्ती ही नावातच असावी म्हणून किती लोकांनी आपली नावं बदलली, किती संतांनी नावं बदलली. तुलसीदास, रामदास, सूरदास आहेत की नाही? दास्य भक्तीचं प्रतीक आहे. आमचे आचार्य श्री ज्ञानेश्वर पदाश्रित स्वामी गोविंद देवगिरी असे लिहितात. श्री ज्ञानेश्वर पदाश्रित, ज्यांना ज्ञानेश्वर माऊलींच्या पदांचा आश्रय मिळालेला आहे असा संत चरण रज. काय दास्य भाव आहे? संतांच्या चरणावरच्या धुलीचा कण, संत चरण रज, असा दास्य भाव आमच्या अंतःकरणात असला पाहिजे. बुद्धिमताम वरिष्ठम. मी तुम्हाला म्हणालो की मला खरंच ते आश्चर्य वाटत होतं की जेव्हा राम बोलायचे, प्रभू रामचंद्र, आणि हनुमंत पाहायचे, ते भिवया, ते डोळे, फार सुरेख ते चेहरा करायचे. ते त्यांना मोठं प्रेम, मोठा आदर वाटायचा की माझा स्वामी बघा बोलतोय. दास्य भावाचं हे आत्यंतिक लक्षण आहे. माझ्या स्वामीबद्दल, माझ्या स्वामींच्या तोंडातून पडणाऱ्या वचनांचं मी किती तत्परतेनं पालन केलं पाहिजे, असा भाव आपल्याही अंतःकरणात रुजला पाहिजे. आणि म्हणून समर्थांच्या वाङ्मयाचा आपण अभ्यास केला पाहिजे. समर्थ रामदासांचं वाङ्मय, समर्थ रामदासांचा दासबोध आपल्या जीवनात उतरवला पाहिजे. नवविधा भक्तीमध्ये समर्थांनी हे सांगितले. फार सुरेख गोड भक्ती आहेत. त्याची उदाहरणं देताना, त्याचे प्रसंग सांगताना वेळ कसा जातो समजत नाही. नवविधा भक्ती, दास्य भक्ती आपण आज पाहिली. सख्य भक्ती त्या पुढची, आणि त्यानंतर आत्मनिवेदन. नवविधा भक्तीचा परमोच्च कळस आहे आत्मनिवेदन. आणि आता असं आहे की नमस्कार झाला, लीनता अंगी आली, मला अनन्य भाव माझ्या मनात जागृत झाला माझ्या उपास्य दैवताबद्दल, सद्गुरूंबद्दल. तो दास्य भावनेने अधिक उचंबळून आला, तो मुरला, अधिक खोल गेला, अधिक खोल गेला. आता काय होतं की एवढा दास्य भाव पाहून, दास्य भक्तीची एवढी उत्कटता पाहून, तो जो भगवंत आहे तो खाली उतरतो आपल्या आसनावरून. गर्भगृहातून भगवंत दारापर्यंत येतो. सन्निधची असावे देवद्वारी. आपल्या दारामध्ये जो भक्त, माझा जो अनन्य भक्त पडलेला आहे, त्याच्या जवळ तो येतो आणि तो म्हणतो, अरे तू माझा भक्त आहेस ना, म्हणजे तू माझ्यापासून विभक्त नाहीयेस. मग तू काय आहेस? माझा सखा आहेस, तू माझा मित्र आहेस. आणि पुढची जी भक्ती आहे, आठवी भक्ती, ती आहे सख्य भक्ती. आणि त्यानंतरची आत्मनिवेदन. आत्मनिवेदन हा कळस आहे. मी निवेदन करणे,
मी माझं अस्तित्व संपवणे. मग मला श्रवण नाही, कीर्तन नाही, पादसेवन नाही, वंदन नाही, अर्चन नाही, दास्यत्व नाही. सख्य भावाला ओलांडून मी आत्मनिवेदन भगवंतानी माझं स्वीकारलेलं आहे. या दोन भक्ती आणि पुढचा दशक त्याचं चिंतन आपण उद्या करूया. उद्या दुपारी 2 वाजता आपण पुनश्च दासबोधाच्या मननासाठी, चिंतनासाठी, अभ्यासासाठी भेटूया. संत समागम या व्यासपीठावरून समर्थ वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा. समर्थांचं उपेक्षित दुर्लक्षित वाङ्मय ते सर्वव्यापी व्हावं, समाजातल्या सर्व स्तरापर्यंत जावं म्हणून आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांनी ही आपल्याला संधी मिळवून दिलेली आहे. त्यांना आणि आपल्या सगळ्या समर्थ भक्तांना मी वंदन करतो. जय जय रघुवीर समर्थ.